तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आहे. आज आहे सॅटर्डे आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे सिद्धार्थसाठी थोडं फ्रूट्स घ्यायला. खूप दिवसापासून झाले फ्रूट्स आणले नव्हते, सो मग अजय बोललं की चला आज फ्रूट्स घ्यायला जाऊ. तेवढीच आमची वॉकिंगसुद्धा होईल आणि मग चालणं हे पण होईल. आणि मगाशी मी झेप्टोवरनं ॲक्च्युली खूप सारं सामान म्हणजे 6 आयटम्स मागवल्या आणि ते मला 140मध्ये भेटल्या. ते काहीतरी एक कुपन अप्लाय केलं होतं, खूप स्वस्त भेटले ॲक्च्युली. खूप म्हटलं, पण त्यात मला बेसन आणायचं राहिलं, सो आता बेसन पण आणते, फ्रूट्स पण आणते. स्टेट मी आलो होतं फ्रूट्स वगैरे घेऊन. ॲक्च्युली केळीच घेतली फक्त आणि मग येता येता मग समोसा खाल्ला मी आणि अजयने कचोरी खाल्ली आणि एक कुल्फी खाल्ली. सो आता भूक तर जास्त नाही आहे, पण मी आधीच तयारी केली होती थोडी पुलाव करायची, सो आता मी पुलाव करते आहे. तर मी आता कांदा एक घेतला छोटा, त्याची पेस्ट केली आहे. बटाटे कट करून घेतले छोटे पीसमध्ये आणि हे वाटाणे मी ॲक्च्युली फ्रीझरमध्ये ठेवले होते. त्यातले थोडेसे वाटाणे घेते, जास्त नाही करायचं, सो थोडंच घेते. तांदूळ धुवून घेते थोडेसे, 2-3. हे मी तांदूळ झेप्टोमधनं मागवले. खूप आता कष्ट होत आहेत, कष्ट होतो पुलाव. कढीपत्ता सुद्धा घेतली. मी ॲक्च्युली कढी पण बनवणार होते, पण आता बेसन नाही आणलं, आणि तूप पण नाही जास्त, तूप घेतली. हे कंट्री डिलाईटचं तूप जे आहे ना, हे देसी दाणेदारची, हे खूप छान आहे. तुम्ही एकदा ना ट्राय नक्की करा जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर. मस्त म्हणजे स्मेल वगैरे पण खूप छान आहे त्याचा. मी 1 चमचा तूप टाकते आणि मग 1 चमचा तेल टाकते. काचेची बाटली असो खूप मला 1 चमचा तूप टाकलं, थोडंसं झालं की सकाळी मावशींनी भोपळ्याची भाजी घेतली, डाळ भोपळ्याची आणि भाकरी घेतली ॲक्च्युली. म्हटलं मसाले भात लगेच करून घेते आणि थोडासा कढीपत्ता टाकते, त्यानंतर मिरची आणि कांदा. गॅस मी ठेवला. कढीपत्त्याने खूप छान सुवास येतो, खूप छान सुगंध येतो. हळूहळू पसारपणावरते, कारण की पण एकसारखे होणार नाही. जसं जसं ते होतं मला असंच म्हणजे साईड बाय साईड आवडायला आवडतं. आधी पिओस होऊन जातो नंतर. हे झालं ह्याचं टाकून आता टोमॅटो टाकतो. सिम्पलच करतो, जास्त
धने पावडर टाकली 1 चमचा, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा तिखट, थोडी हळद, 1 चमचा मीठ, आणि अर्धा चमचा गरम मसाले टाकल्यानंतर मी त्याच्यात तांदूळ वगैरे टाकलं आणि मग शिजवायला लावला भात. सिद्धार्थ काहीच करू देत नव्हता. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं गार्डनमध्ये गेलो होतो खाली खेळायला आणि सिद्धार्थ असा मस्त बसला आहे झोक्यात. त्याचं असं आहे की त्याला आम्ही आधी झोका खेळवतो, नंतर मग सीसॉ आणि नंतर मग हे, कारण की तो ना एकदा बसला की उठत नाही मग, आणि त्याला जर उचललं तर खूप रडरड करतो. सिद्धू. तर आज आहे संडे आणि आज आम्ही आलो मुळचंद मिलमध्ये. ॲक्च्युली सिद्धार्थचा बर्थडे आहे, सो त्याच्यासाठी ड्रेस घ्यायला. सिद्धार्थ कुठं आलो आपण? तुला ड्रेस घ्यायचा आहे ना? नुसतं नाही करायचं. एक ना नामू बोलली की तिच्या मित्राचं पण एक शॉप आहे म्हटली, काय माहिती कोणतं. मला त्याच्यासाठी एक वेगळं असं म्हणजे वेस्टर्न टाईप घ्यायचं होतं, पण मुळचंदमध्ये ॲक्च्युली नव्हतं ते. असे मला दाखवत होते व्हेरायटीज वगैरे, आणि मला कलर पण थोडासा उठून दिसणारा म्हणजे थोडा डार्कर कलर पाहिजे होता, पण मला काही सापडत नव्हतं. पण तरी आम्ही एक फायनल केलं आहे, ते तुम्हाला मी दाखवायलाच. सो मी नंतर त्याला ब्लेझर्स वगैरे बघत होते. सो हे त्याला फर्स्ट त्यांनी ब्लेझर दाखवलं, पण मला हे आवडलं नाही. नंतर त्यांनी हे ब्लू कलरचं दाखवलं होतं, हे छान दिसत होतं त्याच्यावरती, आणि थोडं मोठं वाटत होतं. सिद्धार्थची शॉपिंग झाली आहे. आता आम्ही कुठे चाललो आपण? घरी चाललो. आपण घरी जाणार आता आम्ही घरी जाणार आहे. सिद्धार्थसाठी आम्ही ब्लेझर घेतलं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.